आता आम्ही इथून सापुताराला पोचणार. बहुतेक 12-12:30पर्यंत पोचू. नंतर आज सापुतारा हॉल्ट घेऊ. त्याच्यानंतर उद्या आमची पुढे जाऊ आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी बडोदाच्या पुढे एकता नगरला. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत उज्जैनला डायरेक्ट. मग उज्जैन नंतर इंदोर, नंतर ओंकारेश्वर, महेश्वर, मांडू असं ट्रिप होईल. तुम्हाला हळूहळू सगळं एक एक दाखवत जाईन. आता रस्ते कसे आहेत ते बघू. रस्ता आत्तापर्यंत ठीक होता, हायवे होता. आम्ही पहाटेच निघालो त्याच्यामुळे ट्रॅफिक काही लागलं नाही. त्याच्यामुळे आता आमचा ब्रेक झाला. आता पुढे आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो आहे. तर त्याच्यामुळे आता गाडीपर्यंत जाऊया. हां, तोपर्यंत पार्किंग आहे. हॉटेलसुद्धा सुंदर होतं. ब्रेकफास्ट केला इथे आम्ही. थंडी भरपूर आहे, चांगलाच गारवा आहे. सकाळी लवकर निघालात की ट्रॅफिक काही इतकं लागत नाही. आता गाडीपर्यंत जातोय. ही आमची रिट्स, हिच्याने आपला सगळा प्रवास होणार आहे. चला आता गाडीत बसते आणि सुरू पुढच्या प्रवासाला. चला भेटू पुढच्या पार्टमध्ये. मित्रांनो, पोचलो शेवटी सापुतारा. आजचं डेस्टिनेशन, आजचं हॉल्ट सावशांती लेक रिसॉर्ट सापुतारा. हे हॉटेल आहे. सामान आमचं काढलं जातं आहे. आता थोड्या वेळात आम्ही जाऊ रूमवरती, जरा फ्रेश होऊ. नंतर सापुतारा फिरायला बाहेर पडूया. आता आम्ही चाललो आहे नागेश्वर मंदिरात. हॉटेलपासून अगदी वॉकेबल डिस्टन्सवरतीच आहे. लेकच्या बाजूला नागेश्वर मंदिर आहे. ड्रोन येतो. तुम्ही आला तेव्हा हे होतं का असं? नाही. हे ऑटोच होते. सगळी डेव्हलपमेंट नंतरची. आणि मंदिर पण असं छोटंच होतं रे, एवढं मोठं ते असं नव्हतं. डेव्हलपमेंट छान केलंय आता. हे अगदी लेकला लागून नागेश्वर मंदिर आहे. खूप छान आहे, शांतता आहे, स्वच्छ आहे.
हे आता आपण आलेलो आहोत नागेश्वर मंदिरला. इतकं सुंदर शांतता आहे, जास्त गर्दी नाही, छान मंदिर आहे, खूप सुंदर. आणि मंदिरात जातोय, हे बघा खूप सुंदर आहे. किती पैसा आहे आपल्या आतमध्ये टाका, आतमध्ये. हाँ ये पुरातन मंदिर है क्या? हाँ कितने साल पुराना? 50 साल हुए तालाब से प्रकट हुए. हाँ अच्छा. ये नागदेवता के साथ ये हाँ हाँ हाँ, नागदेव सांप, ये पूरा सांप के साथ ही तालाब से प्रकट हो गए. ओके. शिवाजी बाबा करके एक भक्त है ना, उसके सपने में आए थे. हाँ, हाँ किती सुंदर आहे. आता आपण पोहोचलेलो आहोत सापुताराच्याच टेबल लँडला. ती गाडी पार्क केली. इथे तर काय फुल जत्राच भरलेली आहे, फुल धमाल चालली आहे, सगळेजण मजा करतायत, घोडे आहेत, काय 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 चालू आहे. हा टेबल लँड आहे सापुतारा, खूप छान आहे. आता जरा ऊन आहे, दुपारचे 4:30 होत आहे, त्याच्यामुळे जरा ऊन आहे इकडे. छान आहे, पण खूप छान आहे. ऊन आहे पण अगदी गरम काही होत नाही, असं प्लेझंट वातावरण आहे. खूप छान आहे इथे टेबल लँड सापुतारा, खूप सुंदर मस्त दिसत आहे, खूप छान. हा अजून एक पॉईंट आहे, टेबल लँडवरूनच अपोजिट साईडला आहे, पूर्ण दरी दिसते, व्हॅली व्ह्यू आहे, खूप सुंदर पॉईंट आहे. नक्की इकडे या एकदा. पारशीच्या इथून जसं खालचा व्ह्यू दिसतो तसा खूप दिसतो. सुंदर आहे. जावळीचे पोरं. एकदम शांत लेक आहे, खूप मस्त वाटतंय. मशीन बोट नाही, त्यामुळे पोल्युशन नाही आहे, आवाज नाही आहे, खूप शांतता जाणवती आहे, थंड वातावरण झालंय, खूप सुंदर आहे,
स्वच्छ आहे लेक, वास नाही, छान वातावरण आहे. सुट्टीचे दिवस असले तरी पण गर्दी कमी आहे. खूप छान वाटते. तर बोट राईड नंतर आम्ही डिनरला आलेलो आहोत. हे हॉटेल एक जवळच आहे, शुगर अँड स्पाइस म्हणून आहे. भरपूर व्हरायटी ऑफ फूड आहे. अगदी पार्किंगपासून वॉकेबल डिस्टन्सवरती आहे. सुंदर आहे, स्वच्छ आहे. आता ऑर्डर प्लेस करतो, बघूया इथे काय काय मिळतं. हॉटेल तर स्वच्छ आहे. बराच मेनू आहे वेगळा वेगळा. सिझलिंग ब्राउनी, पंजाबी थाली आहे, पिझ्झा, बर्गर, पास्ता. छान आहे हॉटेल. आता ऑर्डर करू, बघूया कशी चव आहे ती.